रामकृष्ण हरी मंडळी. तर हे पहा, आज आषाढी एकादशी आहे. तर सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. कारण सर्वांनीच आषाढी एकादशी धरली असते. आपल्या पंढरीच्या पांडुरंगासाठी सगळेजण उपास करतात. आणि आता आज माझी देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे. तर हे पहा, आपण मस्त अशी देवपूजा करून घेतली. आमचं देवघर कसं वाटतंय तुम्हाला ते सांगा. आणि आपली देवपूजा तर झालीच आहे. सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप शुभेच्छा. तर पहा, तुम्ही फराळाचं केलंय का तरी मला सांगा. तरी पहा, आता मी चालले गावामध्ये आपल्या विठोबा रखुमाईच्या दर्शनासाठी आणि आपल्या भगवान बाबाचं मंदिर, त्यासाठी मी हे फुलं वगैरे घेतलेली आहेत. तर मग तिथे जाऊन मी आता पूजा करून येणार आहे आणि नंतर फराळाचं करणार आहे. अजून मी फराळाचं केलेलं नाही आहे. तरी पहा, मी बनवून ठेवलं आहे पण केलेलं नाही. तरी पहा, आपण जे उन्हाळी काम केलं होतं त्यात मी फराळाचं पण भरपूर असं केलं होतं. तरी पहा, ह्या आपण शाबूच्या पापड्या ज्या आहेत त्यात हे बटाट्याचा किस टाकून ज्या पापड्या केलेल्या होत्या त्या पापड्या आणि ह्या तिखट बटाट्याच्या आणि थोडा शाबूज तांदूळ टाकून पापड्या केलेल्या आहेत. अशा प्रकारे मी फराळाचं घरीच बनवून ठेवलं होतं. आणि हे वेफर्स असे भरपूर असं तळून ठेवलं. तर मुलांनी सकाळपासून खाल्लं आहे आणि अजून एवढं राहिलेलं आहे. तर अजून परत आपण करू. तर हे पहा, खिचडी पण बनवून ठेवली. मस्त अशी खिचडी पण बनवून ठेवली, पण अजून खाल्ली नाही. तर कारण अजून मी देवाच्या पाया पडून आले नाही, त्याच्यामुळे नंतर खाणार आहे. आणि आमच्या बंटीसाठी आपल्याला सर्वांना उपवास असल्यामुळं मुक्या प्राण्याला उपाशी ठेवायचं नाही म्हणून त्याच्यासाठी आणि आमच्या चिंट्यासाठी पण भाकरी बनवली होती. त्यांनी दोघांनी पण खाल्ली आणि आता त्यांचं पण खाऊन झालं. सगळ्यांनी खाल्ल्यावर नंतर आपण खायचं असं असतं. तरच आपला म्हणजे कसं दुसऱ्याचा आत्मा जाणला तरच आपल्याला देव पावतो. तर हे पहा, आमच्या घरच्या झाडाचं सीताफळ पिकलंय. ते पण आमच्या मुलांनी खाल्ले तर अजून पण आहेत. तर तुम्हाला पण दाखवते. आमचं सीझन सुरू झालं आहे, पण सर्दीसाठी मी जास्त मुलांना खाऊ देत नाही, पण असं कधीतरी खातात. आणि थोडे आवने आणले होते राजगिऱ्याचे लाडू मुलांसाठी. कारण राजगिराचे लाडू आमच्या घरी पण राजगिरा आहे, पण मला बनवायला टाईम नव्हता तर त्यांनी विकतच आणले होते. आणि मुलं म्हणले आम्हाला चक्की पण आणली. तर हे पहा, मुलांनी इथं ठेवलं आहे ते पण. आणि कसं भरपूर असं फराळाचं बनवलेलं आहे मी. तर तुम्ही तर पाहिलाच असेल आपला मोठा व्हिडिओ. जर नसेल पाहिला तर मी एक मोठा आपलं उन्हाळी कामाचा पूर्ण कुड्या पापड्या फराळाचं सगळे डबे असे दाखवून मस्त असं व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्या व्हिडिओला मस्त असं नाव पण दिलेलं आहे, शेतकरी चांगलंच खातो. तर तुम्ही त्या व्हिडिओला व्हिजिट दिली नसेल तर जाऊन नक्की पहा. भरपूर असं मस्त व्हिडिओ आहे आणि मोठा व्हिडिओ पूर्ण त्यात माहिती दाखवलेली. मी कसं काय बनवलं आहे, किती बनवलं आहे असं सगळं दाखवलेलं आहे. तर तुम्ही तिकडे जाऊन नक्की व्हिजिट करा आणि आपला आजचा पण व्हिडिओ पूर्ण पहा. मी आता इथं फराळाचं वगैरे करून झालं आहे, देवपूजा झाली. आता बाहेर पण थोडा पाऊस यायला लागला होता. आज एकादशी असल्यामुळं आम्हाला पंढरीचा पांडुरंग पावलाय म्हणायचं. तर पाऊस यायला सुरुवात झाली. तर पाहू आता किती पाऊस येतोय. पण आता मी चालले आहे गावात दर्शनासाठी. तर तुम्हाला दाखवते आमच्या गावातलं भगवान बाबाचं मंदिर कसं आहे. आणि तुम्ही पण कुठं दर्शनाला गेलात, काय केलं आज आषाढी एकादशी कशी धरली, काय कुठं दर्शनाला गेलात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता पूर्ण व्हिडिओ पाहत चला. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब पण करत चला. चला आता आपण जाऊ मंदिरामध्ये. आल्यावर नंतर फराळाचं करणार आहे. तोपर्यंत आता हे झाकून ठेवते सगळं व्यवस्थित. आता आल्यावर करते, कारण आवरायला मला भरपूर असा वेळ गेला काम आवरायला. कसं तुम्हाला तर माहितीच आहे ताईची किती धावपळ आहे. तर आता मी मंदिरामध्ये चाललेले आहे. तर नंतर आल्यावर मी आता पूर्ण व्हिडिओ टाकते, पूर्ण पहा. तर मंदिरातलं दाखवते तुम्हाला. चला आपण मंदिरामध्ये जाऊ आता. आमचं गाव तर गाव आलेलं आहे. तर आता मंदिराकडे जायला आता रस्ता दाखवते तुम्हाला. म्हणजे भरपूर अशा 2-3 साईडनी रस्ता आहे, पण आम्ही इकडं आम्हाला सोपं पडतं, आम्ही इकडं जातो. गावात काय आमचं जास्त येणं जाणं नसतं. असं कधी कार्यक्रमाला मंदिरात यायचं असेल तरच येतो.
सप्ताह असतो, तर खूप छान असा सप्ताह होतो तिथं. आम्ही सगळे मिळून इथे सप्त्याला येतो. कधी आलं तर काही मंदिर बंदच आहे, पण आपलं दर्शन घ्यायचं. मस्त असं आपलं इथं पहा, भगवान बाबाचं, विठोबा रखुमाईचं असं मस्त मंदिर आहे. ते काय झालं, आम्हाला आता यायला उशीर झाला. सकाळी इथं मस्त असा कार्यक्रम करतात एकादशीच्या निमित्ताने. सगळे भाविक भक्त येतात. तिथं आरती वगैरे होती, महाप्रसाद पण होतो, फराळाचं पण असं सगळं सर्वांसाठी असतं. तर तुम्ही पहा, इथं वामन भाऊची मूर्ती पण आहे, इथं विठोबा रखुमाई आहे, आणि ती भगवान बाबाची पण मूर्ती आहे. राधाकृष्ण पण आहे, इथं गणपती पण आहे. भरपूर असं इथं प्रसन्न वाटतं आणि मस्त असं मंदिर आहे. आणि परत इथं कार्यक्रम जे आपला भगवान बाबाची वामन भाऊची पुण्यतिथी असते त्यावेळेस इथं सप्ताह, भरपूर असा मोठा सप्ताह होतो. तर आम्ही इथं येतो सगळेजण. परिसर असं मस्त आहे. आणि आता इथं पूजा करण्यासाठी दरवाजा बंद आहे, पण आपण इथून बाहेरूनच, पण मनातून भाव असेल ना तर कशी पूजा केली तरी देवापर्यंत पोहोचते. तर तुम्ही पहा, मस्त असं प्रसन्न वाटते मला इथं आल्यावर. मला कधी बी असं कुठं गडावर तिकडं जायला नाही झालं तर मी इथं येत असते. तर इथं आल्यावर मला भरपूर आनंद होतो. त्याच्यामुळे मी कधी पण येऊन इथं दर्शन घेते. पहा किती छान असं आपलं मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता भगवान बाबाची त्याची मूर्ती आणि आपलं शिखर वगैरे सगळं पहा, मस्त असं आहे मंदिर. वारा सुटलाय जास्त. अगरबत्ती धूप लावून घेतलं म्हणजे धूप साईडलाच ठेवते, म्हणजे तसं वारा सुटल्यावर जास्त नको. मस्त असा धूप पेटलाय आता. वाट पण लावून घेते, वाटला आणायला सगळं होतं पण आपल्याला पंढरपूरला तर नाही जायला झालं तर आपली इथंच पंढरी विठुराय आपल्याला इथूनच दर्शन देतोय. तर आपण मनातून कुठेही पूजा केली ना तर आपल्या विठ्ठलापर्यंत जातीच. फक्त मनात भाव पाहिजे, मनामध्ये आपण भक्ती केली ना मनापासून तर कधी पण देव पावतो. तर आपल्या विठुरायाला इथूनच आपल्या मनापासून प्रार्थना की आपली भक्ती त्यांच्यापर्यंत जावं.
ते मी काळी पिशवी ठेवून ते म्हणजे कशी कोणाला पण आल्यावर करावं लागते. तर किती छान आपलं मंदिर आहे. तर मस्त अशी आपली पूजा झालेली आहे. तर कसा वाटला आपला व्हिडिओ आजचा नवीन. तर मला तुम्ही कशी पूजा केली, कुठे गेला होतात मंदिरात ते मला कमेंटमध्ये सांगा. जास्तीत जास्त आपला व्हिडिओ वाचायला शेअर पण करा, सबस्क्राईब करून घ्या.